AIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित विराट जनसभेत बोलताना आई अंबाबाईचा आशीर्वाद महायुतीलाच मिळेल आणि पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीय नामचिन श्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूर येथे बोलताना व्यक्त केला. आई अंबाबाईचा आणि कोल्हापुरातील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुती सोबत आहे, त्यामुळेच इथली गर्दी पाहून विरोधकांची बोलती बंद झाली असेल. या सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता ही नुसती प्रचारसभा नसून विजयाची सभा असल्याचे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. प्रभू श्रीरामाने जसा 14 वर्षांचा वनवास सहन केला होता तसाच कोल्हापूरकरांनी 15 वर्षांचा काँग्रेस राजवटीचा वनवास सहन केला आहे, त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली असून महायुतीला मत देऊन परिवर्तन घडवावे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी कोल्हापूरकरांना केले. कोल्हापूर हे कृषी, कुस्ती, सहकार, शिक्षण या सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून त्याचा लौकिक असाच उन्नत ठेवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. इथल्या तरुणाच्या हाताला इथेच काम मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी फक्त सभेसाठी कोल्हापुरात येत नाही. जेव्हा महापूर आला तेव्हाही कोल्हापुरात आलो, तेव्हा येथील जनतेचे प्रेम आणि आपुलकीचा अनुभव मी घेतला. त्यावेळी शिवसैनिकांनी देखील जीवास जीव देऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना हा आमचा मंत्र आहे असे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग येथील मैदानाचा सुशोभीकरणासाठी 40 कोटी रुपये दिले. जुन्या नाट्यगृहाचे 7.5 कोटींचे काम पूर्ण केले. छत्रपती शाहू महाराजांचे समाधीस्थळासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी आपण निधी दिलाय. रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी 20 कोटी दिले. शिंगणापूर पंपिंग स्टेशनसाठी 3.5 कोटी दिले. शहरातील 16 मुख्य रस्त्यांचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरासाठी 100 बसेस मंजूर केल्या असून त्यातील 70% काम पूर्ण झाले आहे. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर 5.5 कोटी खर्चून टफ तयार केले आहे. महालक्ष्मी मंदिराभोवती 120 आकर्षक विद्युत खांब बसवले. पंचगंगा घाटावर रोषणाई केल्याने कोल्हापूरच्या वैभवात अधिक भर पडली आहे. पालिकेतील 4000 कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधला आपण मंजुरी दिली. केएमटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देऊन 7वा वेतन आयोग लागू केला असून प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी मित्राच्या माध्यमातून 3200 कोटींचा प्रकल्प तयार झाला आहे. 300 कोटींच्या कन्व्हेन्शन सेंटरचे काम सुरू आहे. कोल्हापूरच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी रिंग रोड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापूर चित्रनगरी अद्ययावत करतोय. 5 स्टार हॉटेल IT कंपनी सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर नवीन प्रशासकीय इमारत, अमृत 2,